ह्या वार्डमध्ये जास्तीत जास्त एरिया हा एअरपोर्ट अथॉरिटीच्या आल्या कारणाने तेथील लोकांची खूप मोठी समस्या आहे. त्यांना घर बांधण्यासाठी, ते त्यांचे गटर साफ करण्यासाठी, त्यांचे रस्ते बनवण्यासाठी जी काही अडचण येते त्याला ठोकून चांगल्या पद्धतीने कसे होत नाही याची एक लोकप्रतिनिधीकडे ताकद असली पाहिजे आणि ती मी करून दाखवेल की कशा पद्धतीने लोकांचे जे नागरिक आहेत, जे भारत देशाला त्यांचं एक नागरिकत्व आहे आणि त्यांना ह्या सर्व सुख पाण्यापासून, गटरीपासून, लाईटीपासून, रस्त्यापासून याची सुविधा त्यांना मिळाली पाहिजे. आणि आपण लोकप्रतिनिधी असूनसुद्धा कारण त्यांना देऊ शकत नाही तर मला वाटतं लोकप्रतिनिधी पुन्हा त्यांनी त्या खुर्चीवर बसू नये. कारण की जी खूप परेशानी आहे. अशोक सम्राट नगर, वाल्मिकी नगर, आंबेडकर नगर, संजय गांधी नगर अशा ह्या ज्या एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये अदानी आता ज्या एअरपोर्टवर त्यांनी घेतलेलं आहे आणि ज्या रस्ते बनवण्यावेळी कोणी घर रिपेरिंग करतं आहे 45-50 वर्षापासून इथे राहतात आहे आणि त्यांना कुठेतरी आपलं घराचा पत्रा चेंज करायचा असेल तर ते त्यांचे सिक्युरिटी येऊन उभा राहतात आणि ते म्हणजे जे असं दाखवतात आहे की आम्ही त्यांचे मालक आहे. पण आम्ही ज्या 40-45 वर्षापासून तिथे राहतो आहे आणि आम्हाला पाण्याचा त्रास होतो आहे, पावसाचा त्रास होतो आहे, गटर भरतं आहे आणि ते कुठे आम्ही रिपेरिंग करतो आहे. कुठेतरी पाणी कमी येते म्हणून नळ चेंज करतो आहे, पाईप दुसरे टाकायचा प्रयत्न करतो आहे. त्याला पण अडथळा निर्माण करतात, उभा राहतात, करायला देत नाही आणि कडियाला याला त्याला थांबवतात, दादागिरी करतात. ह्या सर्व दादागिरीला संपवण्यासाठी माझ्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. मी बोलतो, मी ठोकून बोलतो कारण की माझ्या लोकांनी बघितलेलं आहे की ह्याच्या अगोदरसुद्धा जबरदस्ती सर्वे करायचा प्रयत्न जीविकेवाल्यांनी केलेला होता. त्याला पळवण्याचं काम बाळा सरोदे आणि त्यांच्या टीमनी केलेलं, कार्यकर्त्यांनी केलं. लोकांची पण मागणी हीच, जसे आपण निष्ठावंत आहात, मग पक्षांनी पण आपल्या बाजूने विचार करावा असं वाटतंय का? करेल माझी खूप आशा आहे आणि पक्षांसाठी मी जे काम केलेलं आहे त्या गुणावरती मला कुठेतरी चांगलं पक्षश्रेष्ठी ह्यावेळेला चान्स देतील असं माझं मनापासून ठाम विश्वास आहे.